नमस्कार, मी सुप्रिया देशपांडे आपल्यासाठी घेऊन आली आणखी एक नवीन रेसिपी. चला तर मग बघूया साहित्य. एक मोठा बाउल मुरमुरे, कांदा, टोमॅटो, तेल, मोहरी, जिरं, तिखट, हळद, शेंगादाणे, मीठ आणि कढीपत्ता. मग आपण मुरमुरे एका मोठ्या भांड्यामध्ये काढून त्यामध्ये पाणी टाकून एक 10 मिनिटं आपण ते मुरमुरे भिजवूयात. मुरमुरे भिजेपर्यंत आपण गॅसवर पॅन ठेवून गरम करून ठेवूया. आपले मुरमुरे भिजून झालेले आहेत. त्यातील पाणी आपण काढून असे कोरडे करून घेतले आहेत. झाला आहे. आता आपण त्यात फोडणीसाठी तेल टाकू. छान गरम झालं की त्यात आपण मोहरी घालूया. मोहरी तडतडली की त्यामध्ये आपण जिरं घालून घेऊया. करून सगळं साहित्य टाकूया. शेंगादाणे छान क्रंची होईपर्यंत आपण त्याला परतून घेऊ. क्रंची झालेले आहेत. आता आपण कांदा घालूया. कांदा सोनेरी रंग येईपर्यंत आपण छान असा फ्राय करून आपला परतलेला आहे. आता टोमॅटो टाकूया आपण यामध्ये आणि टोमॅटो पण छान परतून घेऊया आपण. तुम्हाला हवं असेल तेवढं तिखट, हळद आणि चवीपुरते मीठ. यामध्ये जो मेन आहे आपला मुरमुरे घालून घेऊ. यामध्ये सर्व मुरमुरे टाकून हे सगळं मिक्स करून एक छानसे आपण वाफ आणूया. आपला वाफण झालेला आहे. तयार आहे आपला गरम गरम सुशिला.